नमस्कार विद्यार्थ्यांनो, स्टँडर्ड साइज अनुसार नट सह स्टड तयार करा या विषयावर आपले स्वागत आहे। या प्रात्यक्षिकाच्या शेवटी तुम्ही हे जाणून घेऊ शकाल, डाय वापरून बाह्य थ्रेड तयार करण्यासाठी ब्लँक साइज तयार करा, टॅप वापरून अंतर्गत थ्रेड तयार करण्यासाठी छिद्रातून ड्रिल करा। मटेरियल्स आणि इक्विपमेंट, स्टड, नट, थ्रेड कटिंग व थ्रेडिंग टूल, थ्रेड लुब्रिकेंट व कटिंग ऑइल, वाइस व क्लॅम्पिंग डिव्हाइस, स्पॅनर्स व ब्रँचेस, डीबरिंग टूल, लेथ मशीन। प्रोसेस। टास्क 1, स्टड, रॉ मटेरियल तपासा। लगभग 40 मिलीमीटर बाहेर जॉबला 3 जॉ चक मध्ये पकडा। एंडला फेस करा। डायमीटर 10 मिलीमीटर टर्न करा आणि एंडला 2.43 डिग्री चेम्फर करा। जॉब उलटा करा आणि योग्य लेंथला फेस करा। दहा मिलीमीटर टर्न करा आणि एंडला 2.45 डिग्री चेम्फर करा। वर्क पीसला बेंच वाइज मध्ये 90 डिग्रीवर उभ्या धरून ठेवा आणि 30 मिलीमीटर बाहेर प्रक्षेपित करा। मेट्रिक 10x1.5 ड्राय वापरून थ्रेड बनवा। थ्रेड प्रोटेक्टिंग पॅड सह प्रक्रिया दुसऱ्या बाजूने पुनरावृत्ती होऊ शकते। टास्क 2, नट, रॉ मटेरियलचे आकार तपासा। थ्री जॉ चक मध्ये जॉब धरा। एंडला फेस करा।
दुसऱ्या टोकाला फेस करा आणि एकूण लांबी 8 मिलीमीटर ठेवा. एजला 3.30 डिग्री चेम्फर करा. जॉबला सेंटर ड्रिल करा. डायमीटर 8.5 मिलीमीटर पर्यंत छिद्र ड्रिल करा. काउंटर सिंक बीट वापरून ड्रिल केलेले छिद्र काउंटर सिंक करा. M10 टॅपने अंतर्गत थ्रेड बनवा. टॅप आणि टॅप रेंच वापरा आणि टेल स्टॉकला सपोर्ट करा. या व्हिडिओमध्ये आपण डाय वापरून बाह्य थ्रेड तयार करण्यासाठी ब्लँक साइज कसे तयार करावे, टॅप वापरून अंतर्गत थ्रेड तयार करण्यासाठी छिद्र कसे ड्रिल करावे हे शिकतो. मला आशा आहे की तुम्हाला या सर्व संकल्पना आणि अभ्यास समजले असतील. आमच्या पुढील व्हिडिओमध्ये आम्ही तुमच्यासाठी आणखी एक अद्भुत संकल्पना घेऊन येणार आहोत. तोपर्यंत काळजी घ्या.